नाशिक लॉंग मार्च मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीची सरकारने लेखी हमी घेतल्याने लॉंग मार्चची यशस्वी सांगता केल्याची प्रेस नोट जारी करण्यात आली। किसान सभेच्या नाशिक लॉंग मार्चचा दिनांक 29 जानेवारी रोजी यशस्वी समारोप करण्यात आला। दिनांक 27 जानेवारी रोजी माननीय महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, जलसंपदा मंत्री, वन मंत्री व शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत 3 तास किसान सभेच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली। नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी मागण्यांच्या अंमलबजावणीची पूर्ण हमी घेतली। राज्यभर वन जमीनधारक जमिनींच्या दाव्यांचा पुन्हा तपासणी अर्ज करतील। या अर्जाची छाननी करून प्रांताधिकारी समिती, गाव समितीच्या अहवालानुसार वन हक्क बहालीची कारवाई करतील, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील असे अर्ज या पार्श्वभूमीवर लगेच थांबून भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। यानुसार दिनांक 28 व 29 जानेवारी रोजी हजारो अर्ज भरून घेण्यात आले। 29 जानेवारी रोजी नाशिक जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी आले, त्यांनी अर्ज स्वीकारले, तसेच सरकारच्या बरोबर झालेल्या चर्चेचे मिनिट्स संघटनेला दिले। त्यानंतर आंदोलनाच्या सामूहिक नेतृत्वातर्फे माजी आमदार JP गावित यांनी या नाशिक लॉंग मार्चची यशस्वी सांगता झाल्याची घोषणा केली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यावेळी आंदोलकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली।